15 डिसेंबर 2022 ला रेखा मौलीकडे स्वामींच्या आरतीला सुरुवात झाली। त्या पहिल्या आरतीच्या वेळेपासून मी शक्यतो दर गुरुवारी आरतीला येते। काही अपरिहार्य कारणामुळेच कधीतरी आरती चुकते, पण त्या वेळेला खूप चुकल्यासारखं वाटतं। आणि ह्या गुरुवारच्या आरतीचे वेध हे बुधवारपासूनच लागलेले असतात। आपल्याला उद्या आरतीला जायचंय, तर त्याप्रमाणे कामाची सगळी केलेली असते, आखणी केलेली असते आणि बरोबर 5 वाजता आवरायला सुरुवात करते, आरतीला येते। या स्वामींनी मला खूप प्रचिती दिलेली आहे, अनुभव दिलेले आहेत। माझे सासरे ज्या वेळेला ॲडमिट होते त्यावेळेला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना कॅन्सरची शक्यता आहे। मिस्टर तर खूप घाबरले होते, पण मला एक मनातनं खात्री होती की स्वामी आपल्या सासऱ्यांना काही करणार नाही। म्हणून मी जसं आता म्हणजे स्वामींचा तारक मंत्र म्हणते त्यावेळेला तसं म्हणत होते आणि त्या स्वामींच्या तारक मंत्राचं तीर्थ आणि त्याचा अंगारा मी मिस्टरांबरोबर स्वामींच्या उशीखाली स्वामींचा अंगारा ठेवायला सांगायचे आणि एका बाटलीमध्ये त्यांना तीर्थ द्यायला सांगायचे। असं हे करून त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही पुण्याला जाऊन चेक करून या, पेट स्कॅन करून या, कॅन्सरची शक्यता वाटते। म्हणून आम्ही गेलो पुण्याला गेलो, त्यांना ह्याला नेलं पेट स्कॅनला। त्यावेळेला पूर्ण मी स्वामींचा तारक मंत्र म्हणत होते, स्वामी तिथं फिरत असलेले मला दिसले आणि त्याच्यानंतर त्यांचा रिपोर्ट आला पेट स्कॅनचा, त्याच्यामध्ये काहीही निघालं नाही। त्याच्यामुळे स्वामींच्या याच्यावर तारक मंत्रावर तर श्रद्धा होती, स्वामींवर श्रद्धा होती, ती आणखीनच दृढ झाली आणि तेव्हापासून जास्त श्रद्धेनं करत गेले। आणि ह्याच्यावरनं आईच्या बाबतीत पण मला खूप अनुभव आलेले आहेत स्वामींचे। त्याच्यामुळे असं वाटतं की आपण जे तारक मंत्रामध्ये म्हणतो कितीदा दिला बोल त्यांनीच हात, तसंच स्वामींनी मला खूप वेळा हात दिलेला आहे। आणि आता परवाचीच गोष्ट, सोमवारी मी मेंटली खूप डिस्टर्ब होते, मनात नाही ते विचार येत होते, टोकाची भूमिका घ्यावी का, इथपर्यंत माझी अवस्था झालेली होती, खूप मेंटली डिस्टर्ब होते। असं स्वामींचा तारक मंत्र म्हणत असताना मी खूप रडले, स्वामी माझ्या बाबतीत असं का होतंय, असं हे झालं, तारक मंत्र म्हणून झालं, सगळं झालं। आणि 1 तासाने बरोबर नंदिनी ताईंचा मला फोन आला की ह्या गुरुवारी तुला स्वामींची आरती करायची आहे। मी म्हटलं स्वामी काय आहे, म्हणून म्हणतात की न सोडी कदा स्वामी जा घेई हाती, त्याप्रमाणे मला स्वामींनी खूप मला हात दिलेला आहे, खूप मला सोडत नाहीये स्वामी अजिबात। मग बोलून येते शक्य करतील स्वामी।